नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड हा घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचलं. जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 15 फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो सोयाबीनचा बाजारभाव. जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्याही मनात उपस्थित झालाय. आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव जो आहे तो सध्या विचारायला लागलाय की अखेर 15 फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा किती वाढू शकतो. जर हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलाय आणि जर या प्रश्नाचं तुम्हाला सुद्धा अचूक उत्तर जाणून घ्यायचे तर याच्यासाठी एकच काम करा, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या मनातल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आपणास उत्तर मिळून जाईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना एक विनंती की व्हिडिओ जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, याच्यामध्ये जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आतापर्यंत चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत. तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे, त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात आहे. मग आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा सवाल कोणता आहे की अखेर 15 फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता अचूक उत्तर जाणून घेऊयात की अखेर 15 फेब्रुवारी नंतर आता किती वाढू शकतो सोयाबीनचा भाव. जर या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं म्हटलं तर सध्याची दर पातळी काय, 15 फेब्रुवारी नंतर काय घडू शकतंय, याचा परिणाम कसा होऊ शकतो आणि या परिणामामुळे खरंच सोयाबीनचा भाव 15 तारखेनंतर वाढणार का आणि वाढला तर तो किती वाढू शकतो. चला ह्या सर्व प्रश्नांची जी उत्तर येतं एक एक करून आपण आज देतो, ज्यामुळे कधी कसं सोयाबीन विकायचं ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव किती आहे बरं. तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो आपल्याला 4,700 ते 5,000च्या दरम्यान दिसतोय. मागच्या 8 ते 10 दिवसाचा विचार केला तर सातत्यानं सोयाबीनचा बाजारभाव हा घटत गेला आणि आता परिस्थिती अशी आहे की मागच्या 10 दिवसात तब्बल 500 रुपयांची घसरण सोयाबीनच्या दरात झाली. प्रथम हे समजून घेऊयात की सोयाबीनचा बाजारभाव हा का घसरलाय आणि त्याच्यानंतर बघूयात की सोयाबीनचा भाव हा कधीपर्यंत वाढू शकतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, सोयाबीनचा बाजारभाव घसरण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भारत अमेरिका ट्रेड डील. जेव्हा भारत आणि अमेरिकेची ट्रेड डील झाली त्यानंतर असं सांगण्यात आलं की भारतामध्ये अमेरिकेतून शेतीमाल हा मोठ्या प्रमाणात आयात केला जाऊ शकतो, ज्यात सोयाबीन, सोया तेल यांचाही समावेश असू शकतो. या भीतीपोटी सेंटिमेंट बदललं आणि मार्केटमध्ये डाऊनफॉल सुरू झाला, म्हणजे घसरण सुरू झाली. त्याच्यानंतर जेव्हा क्लेरिफिकेशन आलं तेव्हा कळालं की नाही बाबा, सोयाबीन तर काही आयात होणार नाही, पण DDGS आयात होण्याला परवानगी मिळाली आणि सोया तेल आयातीला परवानगी मिळाली. पण हे कोणी लक्षातच घेतलं नाही की बाबा DDGS जे आयात होणार आहे त्याचा रेट आणि भारतातील DDGSचा रेट याच्यात तर $100 प्रति टनांचा फरक आहे आणि तो यायला सुद्धा बराचसा उशीर लागणार आहे. पण शेवटी व्यापारी ते व्यापारीच. व्यापारींना काय केलं की अफवांचं बाजारीकरण केलं. अफवा पेरल्या की नाही नाही, सोयाबीनचा भाव पुढे जाऊन 4,000च्या खाली जाऊ शकतो. मग गरीब बिचारा शेतकरी जो तुमच्यासारखा आहे, माझ्यासारखा आहे, त्याला काही जास्त माहिती नाही ना आंतरराष्ट्रीय बाजारातील. त्याला वाटलं खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीन येईल, अमेरिकेचं सोयाबीन स्वस्त आहे आणि मग देशातील सोयाबीनचा भाव घसरेल. या भीतीपोटी सध्या मार्केटमध्ये सोयाबीनची विक्रीही वाढली आणि हे एक महत्त्वाचं कारण की ज्यामुळं या ठिकाणी बाजारभाव घसरलाय. आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण आहे की डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्यामुळं सुद्धा खाद्यतेल स्वस्त पडायले, म्हणून सोयाबीनचे भाव घसरले. हे झालं बाजारभाव का घसरलेत. आता बा इथून पुढे काय होणार तर लक्षात घ्या. जर समजा आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री तात्काळ 2-3 आठवडे बंद केली तर तुम्हाला सांगतो मागणी आणि पुरवठ्यात 15 फेब्रुवारीनंतर लगेच गॅप निर्माण होईल आणि 200 ते 300 ची तेजी येऊन जाईल आणि सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो बाजारभाव आपल्याला सद्यस्थितीवरून सुधारून जवळपास 4,900 ते 5,300 दरम्यान दिसू शकेल.
पण शेवटी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, की आपण सोयाबीन विक्री ही सध्या 2-3 आठवडे थांबवली तर. जर आपण पॅनिक सेलिंग करत राहिलात तर माफ करा, सोयाबीनचा भाव 15 फेब्रुवारीनंतर वाढण्याची शक्यता कमी आहे. पण माझं मत आहे तुम्ही मार्च-एप्रिल महिन्यातच सोयाबीनची विक्री काढा. कारण व्यापाऱ्यांनी जी बातमी पसरवली आहे त्याचा इम्पॅक्ट दिसतोय आणि त्याच्यामुळे विक्री वाढली. विक्री वाढल्यामुळे परत भाव कमी झालाय आणि याच्यातून जर चांगला भाव पाहिजे असेल तर तुम्ही फक्त थोडं थांबा. 2-3 आठवडे थांबलात तर तुम्हाला हमखास 300 ते 500 तेजी परत दिसणार आहे. कारण बघा मागणी चांगली आहे देशामध्ये आणि पुरवठा कमी आहे. फक्त सध्या मागणीपेक्षा पुरवठा वाढलाय म्हणून ही भानगड झाली. मग आपण सर्वांनी हा सल्ला मान्य केला आणि सध्या सोयाबीन विक्री थांबवली तर तुम्हाला गॅरंटीने सांगतो पुढच्या 8च दिवसात सोयाबीनचा भाव 200-300 वधारताना दिसू शकतो. म्हणून आपल्या सर्वांना माझा समर्पक सल्ला आहे, कळकळीचा सल्ला आहे, की बाबांनो, आपलं हित साधण्यासाठी सर्वांनी तात्काळ सोयाबीन विक्री बंद करावी. जर तुम्ही सोयाबीन विक्री बंद केली तर तात्काळ सोयाबीनचा भाव हा 100% वाढून जाईल. नाहीतर तुम्ही सोयाबीन विकताल, व्यापारी खरेदी करतील, 15-20 दिवस थांबतील, 300 ते 500चा फायदा ते कमावतील. राब-राब वर्षभर तुम्ही राबणार, घाम तुम्ही गाळणार आणि जो नफा आहे तो त्यांच्या खिशात जाणार, त्यांच्या घशात जाणार. मग याच्यासाठी एकच आहे, की 2-3 आठवडे प्लीज सोयाबीन विकू नका आणि जर सोयाबीन नाही विकलं तर आपला फायदा होईल. म्हणजे 15 फेब्रुवारीनंतर किती भाव वाढणार हा आपल्या विक्रीवरती अवलंबून असणारा प्रश्न आहे. 200-300ची तेजी अपेक्षित धरायला काही हरकत नाही आणि 1 मार्चनंतर सोयाबीन पुन्हा एकदा 5,500ला गवसणी घालताना दिसणार आहे. आणि जी दुसरी एक अफवा आहे किंवा भाव 4,000च्या खाली जाईल असं काहीच होणार नाही. बॉटमला गेलाय भाव, याच्या खाली भाव उतरण्याची शक्यता अजिबात नाही. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा भाव कसा राहील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायच्या होणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय हा व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.